नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चमचमीत भेंडी मसाला। भेंडी स्वच्छ धुवून सुक्या कपड्याने कोरडी करून घेतली आहे। भेंडी आपण अशा प्रकारे उभी कापून घेऊया। अशा पद्धतीने भेंडी मसाला तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। चला तर मग आता आपण भेंडी भाजून घेऊया। एका कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये उभी चिरून घेतलेली भेंडी आपण भाजून घेत आहोत। भेंडी भाजायला साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात। भेंडी भाजून घेतल्यामुळे त्यामधील बुळबुळीतपणा हा निघून जातो। 5 मिनिटं झाली आहेत आणि आपली भेंडी ही भाजून तयार झाली आहे। एका कढईमध्ये तेल तापत ठेवूया। 2 ते 3 चमचे तेल घातले आहे। त्यामध्ये कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा फोडणीला घालून घेऊया। कांदा छान गुलाबी होईपर्यंत तेलामध्ये परतून घेऊया। या भाजीसाठी आपल्याला ओले खोबरे आणि कांदा हा भाजून घेऊन त्याचे वाटण करून घ्यायचे आहे। कांदा परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे तिखट मसाला आणि कांदा खोबऱ्याचे वाटण 2 चमचे घालून घ्यायचे आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। कडधान्य खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल किंवा टिफिनसाठी काही जणांना सुकी भाजी आवडत नाही, तर भेंडी मसाला घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। वाटप तेलामध्ये एकत्र होईपर्यंत परतवून घेऊयात। पूर्ण मसाला अशा प्रकारे एकजीव झाला की त्यामध्ये आपण थोडे पाणी घालून घेऊयात। मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेऊयात। त्याला एक उकळी आली आणि थोडेसे तेल सुटले की त्यामध्ये आपण 2-3 कोकम तुकडे करून घालून घेऊयात आणि सोबतच 1 चमचा गरम मसाला घालून परत एकदा परतवून घेऊयात। भेंडी मसाला छान परतवून आपला तयार झाला आहे। तर आता आपण त्यामध्ये भाजून घेतलेली भेंडी परतवून घेऊ। भेंडी आणि मसाला एकजीव करून झाला की त्यामध्ये थोडे पाणी घालून घेऊ आणि एक उकळी आणण्यासाठी ठेवून देऊयात। 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण मारून ठेवले आहे। भेंडी छान शिजली आहे। आता आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया। थोडी कोथिंबीर पेरून आपण एकत्र करून घेऊ। 1 चमचा शेंगदाण्याचा कूट वरून घातला आहे। शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये अगदी ऑप्शनल आहे। चला तर मग अशा प्रकारे चमचमीत भेंडी मसाला खाण्यासाठी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा। त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।